व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, बोलखेवडेपणा हा अनेकदा महागात पडू शकतो. मात्र काही काही जण असे असतात ज्यांना बोलखेवडेपणा केल्याशिवाय किंवा अतिशहाणपणा केल्याशिवाय किंवा मूर्खपणा केल्याशिवाय करमतच नाही. अशामुळे लोक आपल्यावर हसत आहेत किंवा आपण लोकांच्या नापसंतीचे ठरत आहोत हे देखील अशा लोकांच्या लक्षात येत नाही. यांना असं वाटायला लागतं की आपण जे बोलतोय तेच खूप करेक्ट आहे आणि तेच ब्रह्मवाक्य आहे. मात्र जगात असे अनेक जण आहेत ज्यांना अशा लोकांना प्रत्युत्तर द्यावंसं वाटतं किंवा कधी कधी अक्षरशः काय बोलूया आता थोबडं पण वाटतं. असे अनेक आहेत जगामध्ये बोलगेवडेपणा आणि अतिशहाणपणा करणारे जे स्वतःला खूपच हुशार समजतात. यांपैकीच एक पात्र म्हणजेच तो भांडूपचा देवानंद. भांडूपचा देवानंद म्हणजे कोण? अर्थात भोंगा राऊत. आधी सकाळी 9 वाजता वाजणारा हा भोंगा आता दिवसातून कधीही वाजायला सुरुवात झालेली आहे आणि कसाही वाजायला सुरुवात झाली आहे. कर्ण कर्कश फाटक्या आवाजामध्ये काहीही बोलायचं, बेताल बोलायचं. आणि मग आपण किती हुशार आहोत आणि आपला मालक किती ग्रेट आहे, म्हणजेच उद्धव ठाकरे कसे ग्रेट आहेत हे पटवू देण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचा. मूळ मुद्दा, मूळ विषय खूप छान आहे आजचा. भोंग्याने आज परत एकदा पोटभर माती खाल्लेली आहे, जी आम्ही तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओ मधून दाखवणारच आहोत. मात्र भोंग्याला सहन करण्या अगोदर काही क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो, ती बघून घ्या प्लीज. प्रेसिडेंट ट्रम्पला, रशियाच्या पुतिनला आणि पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे शहबाज शरीफला झोपेतून उठवून विचारलं शिवसेना कोणाची, तर ते सुद्धा सांगतील. त्या ट्रम्पला विचारलं, मिस्टर ट्रम्प हुज पार्टी शिवसेना? ट्रम्प सांगेल ऑफकोर्स इट्स बिलॉंग टू बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही गावं अशी आहेत जिथली 70-75% बळीराजांची घरं आणि संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. क्विंटल टनाटनानं गहू, मका, कापूस वाया गेलाय. फाके पडलेत. सरकारी मदत अजून पोहोचत नाहीये. ती भग्न अवस्था जी आहे ना, त्यांच्या घरांची जे खंडर बनले जातात तेच क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवले. मित्रांनो, आपल्याला या बळीराजांसाठी काहीतरी करायचं आहे. नाहीच काय तर किमान त्यांच्या घरावर पत्रे तरी लावून देऊया. गोठ्यात झोपायले लेकरं घेऊन ते सगळे वृद्ध वडिलांसोबत वस्तुस्थिती डोळ्यानं बघून आलेले. त्याच्यामुळे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, फार बोलत नाही. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान आणि सहकार्य पाठवावं वाटतंय अवश्य पाठवा. लक्षात घ्या, खात्री बाळगा, तुमचा एक रुपया या सत्कर्मामध्येच लागत आहे आणि त्या बळीराजाला सुखावण्यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत. तेव्हा जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. ट्रान्झॅक्शन करा, स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, ट्रॅक रेकॉर्ड ठेवू आणि होता होईल तेवढं आपल्याकडून जेवढं सत्कर्म घडेल आणि त्या बळीराजाची मदत होईल तेवढी करत राहू. चला, मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. मागे एकदा भोंगा राऊत बोलले होते की उद्धव ठाकरे यांचं महत्व फार प्रचंड आहे. तर रशियाचे पुतिन, नेतन्याहू, ट्रम्प, बराक ओबामा हे सगळे असे बसलेले होते म्हणे चर्चा करत. आणि त्यांच्यात काय चर्चा चालू होती की यार उद्धव ठाकरे कोण आहे आणि आजपर्यंत उद्धव ठाकरे आम्हाला भेटली कसे नाही. उद्धव ठाकरे यांची स्तुती करण्याच्या नादात पुतिन, ट्रम्प अशी नावं घेऊन असं करून घेतलं भोंग्यानं.
बरं, भोंग्यामुळे आपलं हसू होतंय हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही. यातूनच निदर्शनास येतं की यांची समजून घेण्याची किंवा आकलनाची पातळी किंवा स्तर काय असू शकतो. हे स्वतःच एकदा भाषण करत असताना जाहीर मंचावरून बोललेले होते की मी शाळेत होतो, गणिताचा तास चालू होता, मी लहान होतो. आता हे लहानपणी लहान होते आणि आता सुद्धा लहानच आहेत, ह्यांनीच सांगितलं एकदा भाषणामध्ये. आणि त्या गणिताच्या तासाला म्हणे मास्तरांनी ठाकरे कोण आहे असं विचारलं. मग मी उभं राहिलो, छातीत धडकी भरली वगैरे वगैरे वगैरे, आणि मी नापास झालो होतो समथिंग असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं. की मग आता घरी जाऊन काय सांगायचं, घरी ओरडा पडेल, मार पडेल वगैरे. ते यंदा गणित पहिल्यापासूनच येत नाही. यांचं गणित प्रचंड कच्चं आहे. त्यामुळेच ही छानदार चौकडी जी आहे यांच्या आजूबाजूची, यांनी व्यवस्थित या उबाठाची वजाबाकी करून ठेवलेली आहे. आणि आता तर भोंगा काय बोलला हे तुम्ही ऐकले होते. भोंग्याचं म्हणणं असं आहे की ट्रम्प आणि पुतीन यांना जर जाऊन विचारलं की शिवसेना कोणाची, तर ते सुद्धा सांगतील दॅट शिवसेना बिलॉंग्स टू बाळासाहेब ठाकरे अँड उद्धव ठाकरे. पाकिस्तानमध्ये जाऊन शहबाज शरीफ यांना जरी विचारलं की शिवसेना कोणाची, तर शहबाज शरीफ आणि पाकिस्तानी नागरिक सुद्धा सांगतील की उद्धव ठाकरेंचीच आहे. मग ते तर आत्ताही म्हणणारच हो, कारण आता ते तुमचे सगळे सोयरे झालेत ना, आता ते तुमचे बंधू झाले. पाकिस्तानमध्ये उद्धव ठाकरेंचं कौतुक होणं, राहुल गांधींचं कौतुक होणं ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही आहे. पण प्रश्न कधी कधी मनामध्ये असा येतो मित्रांनो की नेतन्याहू म्हणा किंवा व्लादिमीर पुतीन असतील किंवा डोनाल्ड ट्रम्प असतील, यांना उद्धव ठाकरे हे नाव तरी माहीत असेल का? हे कधीच घराबाहेर पडत नाहीत. मग यांची कीर्ती तिथपर्यंत पोहोचली, कीर्ती सोडा अपकीर्ती तिथपर्यंत पोहोचली का? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार जे आहेत ते निवडून आले ना, तुमच्या नाकावर टिचून निवडून आले. मग कुठल्या तोंडानं सांगता तुम्ही शिवसेना आमचीच म्हणून? शिवसेना कोणाची लोकसभेला कळलं, शिवसेना कोणाची विधानसभेला पण कळलं. शिवसेना ही मूळ शिवसैनिकांचीच आहे आणि ते मूळ शिवसैनिक हे शिंदेकडे आहेत. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय, कारण ते जर उबाठाकडे असते तर विधानसभेला इतकी वाताहत झाली नसती. आता विधानसभेला यांची इतकी वाताहत झाली आहे असा मुद्दा जर बाहेर काढला तर लगेच हे ईव्हीएम, मतचोरी, वोट चोरी, निवडणूक आयोग यांच्यावर खापर फोडायला सुरुवात करतात. मात्र आपण भरपेट माती खाल्लेली आहे. आपल्याच चुकांमुळे आपल्यावर ही अवस्था आलेली आहे. याचं सिंहावलोकन यांना अजिबातच करावंसं वाटत नाही. उगीच भुशारकी मारणे, फुगिरी करणे, दिडशाळेपणा करणे यामध्येच यांची ही अख्खी टोळी रंगलेली असते, गुंगलेली असते, दंगलेली असते. त्यात मध्य कायलेलं माकड जसा दुर्गूस घालतं, हैदोस घालतं, त्याप्रमाणे यांच्या गटामधले काही नेते हे जाणून बुजून ठाकरेंना उद्ध्वस्त करण्यासाठीच असले मरकट चाले करत आहेत असा दाट संशय येतो. मित्रांनो, या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये की पुतीन, ट्रम्प हे उबाठाला ओळखत तरी असतील का? या प्रश्नावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो की आपण जो दौरा केला बळीराजांसाठी, तेव्हा असं दिसून आलंय की गावांमधले खांब वाकलेत, भग्न अवस्था झाली घरांची, क्विंटल क्विंटल टनाटनानं धान्य वाहून गेले.
काही म्हशी वासरं वाहून गेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या हवालदिल बळीराजाला आणि त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभारण्याचं काम आपल्याला करायचं मित्रांनो. त्यांच्या पडलेल्या घरावर पत्रे लावून द्यायचे आपल्याला. आता आम्ही विनंती करत आहोत, ज्यांना जे शक्य आहे दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य सहकार्य करा, योगदान द्या मित्रांनो. कारण सरकारी मदत अजून तिथे पोहोचलेली नाहीये आणि कधी पोहोचेल सांगता पण येत नाही. किती दिवस त्यांनी असं गोठ्यात झोपायचं हा प्रश्न आहे. काय करणार? गाई वाहून गेल्या, म्हशीच्या अंगावर भिंती कोसळल्या, त्या मेल्या, जनावरं गेली, यांची घरं पडली, हे गोठ्यात जाऊन झोपायले. मी डोळ्यांनी बघून आलो, हे डोळ्यांनी फोटो दाखवलेत तुम्हाला. तेव्हा जे शक्य आहे ते अवश्य करा मित्रांनो. माणुसकीच शेवटी कामाला येते, आपले कर्मच आपल्या कामाला येतात. एवढं सांगून तुमची रजा घेतो. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. चला आता कमेंट करायची वेळ झालेली आहे. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स असेच जाणून घेत राहण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम.